नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जनरल नॉलेज, इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर सुद्धा विथ एक्सप्लेनेशन. जी परीक्षेची तयारी करता आहेत तसं तर जनरल नॉलेज सगळ्यांसाठीच इथे महत्त्वाचं आहे, पण आता ज्या आरोग्य विभागाच्या परीक्षा होणार आहेत किंवा ज्या काही इथे गव्हर्नमेंटच्या एक्झाम होणार आहेत तर या सगळ्यांसाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला इथे खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तर यामध्ये आपण सगळं इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, एन्व्हायरमेंटल, आर्ट आणि कल्चर, इंडियन इकॉनॉमी, जे स्पोर्ट्स असतील किंवा अवॉर्ड्स असतात, या सगळ्यांचे रिलेटेड इथे प्रश्न आणि उत्तर आपण बघणार आहोत. आन्सर सुद्धा तिथे तुम्हाला दिलेले आहेत एक्सप्लेनेशन सकट. तर खूप महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर परीक्षेची तयारी करत असाल तर सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, कारण की परीक्षेसाठी इथे आरोग्य विभागाच्या ज्या परीक्षा होणार आहे 30 मार्क्स साठी तुम्हाला हे जनरल नॉलेज तिथे आहे. सगळ्यात जास्त वेटेज इथे तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन नाहीये, मॅथ सारखं काहीच नाही. फक्त हे तुम्हाला वाचनामुळे किंवा जे काही तुम्ही दररोज वाचणार आहात त्यातून हे क्वेश्चन तुमचे इथे सॉल्व्ह केले जाणार आहे. त्याच्यामुळे एकदम इझिली तुम्हाला हे 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपला हा महत्वाचा व्हिडिओ आपण आता चालू करूया. तर बघा काय आहे आपला पहिला प्रश्न इथे. तर बघा पहिला प्रश्न काय आहे इथे. फर्स्ट क्वेश्चन, अभिषेक वर्मा बिलॉंग्स टू विच गेम. अभिषेक वर्मा आहे ते कोणत्या खेळाशी निगडित आहे. ए बॉक्सिंग, बी आर्चरी, सी क्रिकेट आणि डी हॉकी. काय आहे याचा आन्सर. काय याचा आन्सर बी आर्चरी. पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आन्सर आहे. इंडियाज 3 टाइम वर्ल्ड गोल्ड मेडल विनिंग कंपाऊंड आर्चर अभिषेक वर्मा has been elected to वर्ल्ड आर्चरी एथलेट कमिटी फॉर अ 4-year टर्म. कशाशी निगडित आहे ते. आर्चरी. 3 वेळा त्यांना इथे गोल्ड मेडल मिळालेला आहे आर्चरीसाठी. पुढचा क्वेश्चन बघूया आपला. वर्ल्ड फार्मासिस्ट डे इज ऑब्झर्व ग्लोबली ऑन विच डेट. ऑप्शन बघा काय काय इथे. सप्टेंबर 22, सप्टेंबर 25, सप्टेंबर 26 आणि सप्टेंबर 21. तर वर्ल्ड फार्मासिस्ट डे कधी साजरा केला जातो. नुकताच वर्ल्ड फार्मासिस्ट डे झाला. जे फार्मासिस्ट आहे त्यांना माहित असेल, मोस्टली सगळ्यांनाच याचा आन्सर माहित असेल, तरी आपण बघू. तर काय आहे 25 सप्टेंबर. 25 सप्टेंबरला इथे वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेट केला जातो. This day is celebrated to create awareness about the role of pharmacist in improving health. कशासाठी हा साजरा केला जातो. जो फार्मासिस्टचा रोल आहे हेल्थ केअर सिस्टीम मध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी 25 सप्टेंबरला इथे वर्ल्ड फार्मासिस्ट डे साजरा केला जातो. तर पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला. विच प्लेस इंडिया हॅज इन ऍग्रीकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट्स इन 2019 अकॉर्डिंग टू WTO रिपोर्ट. ऑप्शन बघा 4th, 9th, 10th का 2nd. तर काय ह्याचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक बी 9th. काय इंडिया हॅज एंटर द टॉप 10 लिस्ट ऑफ ऍग्रीकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट्स इन 2019. फर्स्ट 10th मध्ये इथे इंडिया होते आणि त्यात 9th रँक ह्याच्यामध्ये इंडियाला मिळालेला आहे. WTO चा सुद्धा इथे फुल फॉर्म विचारू शकतात. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला WTO असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघूया आपला. अँटी कोविड ड्रग 2DG हॅज बीन डेव्हलप बाय विच ऑर्गनायझेशन. जे कोविडचे ड्रग 2G अँटी कोविड ड्रग आहे तर कोणी ते डेव्हलप केलं. फर्स्ट ऑप्शन आहे DRDO, बी इस्रो, सी CDIR आणि डी DGIC. तर काय याचं करेक्ट आन्सर सांगा. तर काय इथे ए DRDO इथे करेक्ट आन्सर आहे. बऱ्याच जणांना हा ऑप्शन खरं तर करेक्ट वाटणार नाही, कारण की DRDO इथे कशाशी, अंतराळयानाशी इथे संबंधित आहे. तर मेडिसिनशी याचा संबंध कसा, पण करेक्ट आन्सर हेच आहे. काय जो अँटी कोविड-19 थेरॅपेटिक ऍप्लिकेशन ऑफ अ ड्रग 2G has been developed by Institute of Nuclear Medicine and Allied Sciences, a lab of DRDO in collaboration with Dr. Reddy's Laboratory. डॉक्टर रेडीज जी कंपनी आहे मेडिसिनची त्यांच्याशी कोलॅबरेशन करून हैदराबाद इथे काय DRDO यांच्या लॅब मध्ये काही अँटी कोविड ड्रग 2G हॅज बीन डेव्हलप. तर पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आन्सर आहे.
तर मित्रांनो, यावेळेस परीक्षेत कोविड-19 वरती आणि ऑलिम्पिक वरती हमखास प्रश्न येणार आहेत, कारण की चालू घडामोडी सध्या त्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरचे प्रश्न इथे नीट लक्ष देऊन तुम्ही वाचा किंवा लक्ष देऊन इथे नीट लक्षात ठेवा. म्हणजे करंट अफेअर्सचे जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये सध्या इथे चालू घडामोडीमध्ये कोविडचे सिच्युएशन चालू आहे, ऑलिम्पिक गेम, पॅरा ऑलिम्पिक गेम जे सध्या झाले आहेत, हे प्रश्न तुम्हाला विचारलेच जाणार आहेत त्याच्याशी रिलेटेड. आणि ह्या बाबतीत इथे एक काम करायचं, ह्या प्रश्नांमध्ये जे आपण ऑप्शन बघितले आहेत, DRDO, इस्रो, CDIR, DGCI, तर या सगळ्यांचे फुल फॉर्म काय आहे ते सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि बाकीच्यांनी सुद्धा कमेंट वाचायच्या, ज्याच्यामुळे तुम्हाला ह्याचे जे फुल फॉर्म आहेत ते लक्षात येतील, कारण की परीक्षेमध्ये ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला. Which telecom company has become the first one in India to demonstrate the operation of the 5G network? कोणती कंपनी ज्यांनी 5G नेटवर्क इथे डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे? फर्स्ट आहे रिलायन्स जिओ, सेकंड आहे एअरटेल, थर्ड आहे VI जी आता ओडाफोन आणि आयडिया कंपनी मर्ज झालेली आहे ती VI, आणि डी आहे BSNL. तर कोणती कंपनी आहे इथे? एअरटेल. काय? भारती एअरटेल अनाउन्स दॅट हॅज बिकम अ कंट्रीज फर्स्ट टेलिकॉम ऑपरेटर टू सक्सेसफुली डेमॉन्स्ट्रेट लाईव्ह 5th जनरेशन that is 5G सर्व्हिस ओव्हर अ कमर्शियल नेटवर्क इन हैदराबाद सिटी. तर कोणी? एअरटेल कंपनीने काय इथे 5G नेटवर्क इथे डेमॉन्स्ट्रेट ऑपरेशन केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला. मायक्रोसॉफ्ट हॅज डेव्हलप इट्स लेटेस्ट व्हर्जन ऑफ द विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. कॉम्प्युटर वापरतात सगळ्यांना माहिती आहे इथे MS ऑफिस किंवा आपण विंडोज जे वापरतो. तर मायक्रोसॉफ्ट हॅज डेव्हलप इट्स लेटेस्ट व्हर्जन ऑफ अ विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम with a new user interface and improvement to performance, which is the latest version. त्याच्यातलं विंडोजचं लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे? विंडोज 10A, विंडोज 12, विंडोज X Pro का विंडोज 11? तर काय ह्याचं करेक्ट आन्सर? विंडोज 11 इथे त्यांनी नवीन आता जे लेटेस्ट व्हर्जन आहे विंडोजचं ते आहे. काय? मायक्रोसॉफ्ट हॅज अ लॉन्च इट्स न्यू विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज 11. इट इज बिंग कॉल्ड एज अ नेक्स्ट जनरेशन ऑफ अ विंडोज. त्याला काय बोललं जातं? नेक्स्ट जनरेशन ऑफ विंडो. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो की नेक्स्ट जनरेशन ऑफ विंडोज कोणता आहे? तर कोणता आहे? विंडोज 11. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आपण सामान्य ज्ञानचे प्रश्न याआधीही केले होते, पण आता ज्या परीक्षा होणार आहे त्यातल्या बऱ्याच पदांसाठी हे क्वेश्चन इथे इंग्लिश मध्ये विचारले जाणार होते. त्यामुळे बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या, बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की मॅडम हे जनरल नॉलेजचे जे क्वेश्चन आहेत ते इंग्लिश मध्ये करा. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट नुसार आणि तुमच्या सगळ्यांसाठीच आजचा हा जो व्हिडिओ आहे तो इंग्लिश मध्ये आपण करत आहोत. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या मित्रांनो. काही समजत नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. पुढचा प्रश्न बघा. The Indian Council of Medical Research has approved which kit for home COVID-19 testing? जे होम कोविड-19 पेशंट असतील त्यांच्या टेस्टिंग साठी इथे किट अप्रूव्ह केलेला आहे. तर कोणता आहे ते बघा. कोविड टेस्ट, कोविसेल्फ, कोविड रॅपिड का कोविड सेल्फ? तर काय आहे याच्यातलं करेक्ट आन्सर? पर्याय क्रमांक बी, कोविसेल्फ. काय? द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हॅज अप्रूव्ड कोविसेल्फ किट फॉर होम कोविड-19 टेस्टिंग, ज्याच्याद्वारे तुम्हाला काय घर बसल्या ही कोविडची जी टेस्ट आहे ती करता येणार आहे. त्याच्यासाठी कुणाचीही गरज लागणार नाही. त्या किटद्वारे तुम्ही स्वतः टेस्ट करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे काय पर्याय तुम्ही बघितले असतील तर फक्त स्पेलिंग मध्ये थोडंसं इथे हे करेक्शन केलेलं आहे. पर्याय बी आणि पर्याय डी इथे चेक करा. ऑप्शन इन विच कोविसेल्फ अँड कोविड सेल्फ, जस्ट मेक अ सेंटेन्स सिंगल जो आहे तो इथे स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. कोविसेल्फ आहे, कोविड सेल्फ नाही. करेक्ट आन्सर इज अ पर्याय बी, ऑप्शन बी, कोविसेल्फ इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द नेम ऑफ सायक्लोन दॅट इज लाईकली टू हिट अ कोकण कोस्ट अँड मुंबई, ठाणे, रायगड अँड पालघर ऑन अ 16th and 17th May? ऑप्शन बघूया काय काय आहे. ए तोक्ते, बी मुसरासू, सी अंबड आणि डी एम्फॉन. तर काय ते कोणतं वादळ सायक्लोन जे चक्रीवादळ आलं होतं कोकण किनारपट्टी मुंबई, ठाणे, रायगड, तर काय त्याचं नाव विचारलेलं आहे. तर काय ऑप्शन क्रमांक ए तोक्ते इथे नाव आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वॅक्सिन रिसिव्ड इमर्जन्सी यूज व्हॅलिडेशन फ्रॉम अ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन? ऑप्शन बघा इथे. ए फायझर बायोएनटेक, बी ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका, सी मॉडेना आणि डी स्पुटनिक व्ही.
या देशांवरती सुद्धा इथे प्रश्न येतात मित्रांनो, की कोणती वॅक्सिन कोणत्या देशाची आहे ते सुद्धा नीट लक्षात ठेवा. तर इथे काय विचारलेलं आहे, विच वॅक्सिन रिसिव्ड इमर्जन्सी यूज व्हॅलिडेशन फ्रॉम WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर काय इथे ऑप्शन पर्याय क्रमांक सी, द मॉडर्ना वॅक्सिन हॅज बीन ग्रांटेड इमर्जन्सी यूज ऑथोरायझेशन बाय WHO, becoming a fifth vaccine to such validation from WHO. Next question बघूया. The DRDO has set the target of installing how many medical oxygen plant within a 3 month? 400, 500, 100 का 1000? तर काय हे DRDO आहे ह्यांच्याकडून इथे किती जे आहेत ऑक्सिजन प्लांट 3 महिन्यामध्ये इथे इन्स्टॉलेशन करण्यात आलेला आहे. तर काय पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आन्सर आहे. DRDO organization will set up 500 medical oxygen generating plant across the country within a 3 month under the PM CARES fund. तर किती 500 इथे जे प्लांट आहे ते करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. In which year did Milkha Singh win first national title in 400 meter race? बऱ्याच जणांनी भाग मिल्खा भाग मूवी बघितला असेल. आता किती लक्ष देऊन बघितला ते आन्सर दिल्यावर कळेल. तर काय त्याच्यात विचारलेले इन विच इयर कोणत्या वर्षी त्यांना 400 मीटर रेस मध्ये फर्स्ट नॅशनल टायटल मिळालं? इन 1955, इन 1956, इन 1957 अँड इन 1970. तर कधी इन 1957. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मोहिनी अट्टम डान्स फॉर्म डेव्हलप ओरिजिनली इन विच स्टेट? याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. राज्य आणि त्यांचा डान्स प्रकार किंवा राज्य आणि त्यांचा नृत्य प्रकार याच्यावरती सुद्धा इथे क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे ते सुद्धा सगळे नीट लक्षात ठेवा. तर काय मोहिनी अट्टम हा कोणत्या स्टेटचा इथे डान्स आहे? तमिळनाडू, ओरिसा, केरला का कर्नाटका? तर कोणत्या राज्याचा आहे मोहिनी अट्टम हा? पर्याय क्रमांक सी केरळा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मधुबनी अ स्टाईल ऑफ फोक पेंटिंग इज पॉप्युलर इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट इन इंडिया? मधुबनी हा जो प्रकार आहे तो कशाचा कोणत्या राज्याचा इथे आहे पेंटिंग मध्ये? ए उत्तर प्रदेश, बी राजस्थान, सी मध्य प्रदेश आणि डी बिहार. तर कोणत्या राज्याचा आहे तो? डी बिहार. मधुबनी पेंटिंग किंवा त्यालाच मिथिला पेंटिंग असं सुद्धा म्हणतात. इट इज अ स्टाईल ऑफ इंडियन पेंटिंग प्रॅक्टिस इन अ मिथिला रिजन ऑफ बिहार स्टेट. त्याच्यामुळे त्याला ते मधुबनी किंवा मिथिला पेंटिंग असं सुद्धा म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला. द बॅटल ऑफ प्लासी वॉज फॉट इन? प्लासीची लढाई कधी झाली? सगळ्यांना ह्याचा आन्सर माहित असेल. याचा आन्सर इथे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पर्याय मी सांगते इथे 1757, 1782, 1748 आणि 1764. ही प्लासीची लढाई कोणत्या साली झाली? इतिहास वाचला असेल, अभ्यास सुद्धा केला असेल, बऱ्याच जणांना आन्सर माहितही असेल. तर याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द मेंबर ऑफ राज्यसभा आर इलेक्टेड बाय? राज्यसभेचे जे सदस्य असतात ते कसे निवडले जातात? ए ॲट अ पीपल, बी इलेक्टेड मेंबर ऑफ अ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, बी लोकसभा आणि डी इलेक्टेड मेंबर ऑफ अ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर कुणाकडून हे राज्यसभेचे सदस्य असतात ते निवडले जातात? तर कुणाकडून? पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आन्सर आहे. Members of Rajya Sabha are elected by a elected member of a assembly of a state and a union territory in accordance with a system of proportional representation by a means of a single transfer vote. कुणाकडून? a elected member of a legislative assembly. कुणाकडून? जे राज्याची जी विधानसभा असते त्यांच्याकडून ते काय निवडले जातात, जे राज्यसभेचे सदस्य आहेत ते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपला. The famous Dilwara temple are situated in? उत्तर प्रदेश, बी राजस्थान, सी महाराष्ट्र आणि डी मध्य प्रदेश. तर कुठे दिलवारा टेम्पल? ऑप्शन बी राजस्थान. नेक्स्ट क्वेश्चन आहे. द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इज ॲट विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस? जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ए औरंगाबाद, बी नांदेड, सी परभणी आणि डी नागपूर. तर कुठे आहे? औरंगाबाद. पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड इन इंडिया? परत आपण क्वेश्चन बघूया. विच इज द हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड इन इंडिया? परम विशिष्ट सेवा मेडल,
परमवीर चक्र, कीर्ती चक्र आणि वीर चक्र. तर काय ह्याचा आन्सर? पर्याय क्रमांक बी, परमवीर चक्र. परमवीर चक्र इज इंडियाज हायेस्ट मिलिटरी अवॉर्ड फॉर अ हायेस्ट डिग्री ऑफ अ वेरियस और अ सेल्फ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हु इज द फर्स्ट एशियन विनर ऑफ अ नोबेल प्राइज? सगळ्यात पहिला भारतीय कोण आहे ज्यांनी नोबेल प्राइज जिंकलं? सी व्ही रामन, बी राजीव गांधी, सी रवींद्रनाथ टागोर आणि डी मदर तेरेसा. काय याचं करेक्ट आन्सर? सी रवींद्रनाथ टागोर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द इंडियाज हायेस्ट अॅन्युअल रेनफॉल इज रिपोर्टेड ॲट? भारतातील सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? ए नामची सिक्कीम राज्यामध्ये, बी चुरू राजस्थानमध्ये, सी मौसिनराम मेघालयामध्ये आणि डी चंबा हिमाचल प्रदेशमध्ये. तर याचं करेक्ट आन्सर आहे सी मौसिनराम मेघालय या राज्यामध्ये. इथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो. बऱ्याच जणांना चेरापुंजी इथे ऑप्शन वाटत असेल, कारण की आधी चेरापुंजीच होतं, पण चेरापुंजीपासूनच इथे काही अंतरावर हे आहे मौसिनराम. तिथे आता जगातील सगळ्यात, इंडियाज म्हणण्यापेक्षा पूर्ण वर्ल्ड मधला सगळ्यात जास्त पाऊस पडतो. इन वर्ल्ड जरी विचारलं तरी तुमचा आन्सर इथे सेम राहणार आहे आणि इन इंडिया जरी विचारलं तरी तुमचा आन्सर हे सेम राहणार आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचा आन्सर इथे लक्षात ठेवा. चेरापुंजी सुद्धा ऑप्शन असू शकतो, त्यामुळे चूक करू नका. तर काय आहे? मौसिनराम मेघालयामध्ये चेरापुंजी पासून काही अंतरावरच आहे. तिथे आता जगातील तसंच भारतातील सगळ्यात जास्त रेनफॉल होतो. अशा प्रकारचे हे जनरल नॉलेजचे क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. जनरल नॉलेज मध्ये मित्रांनो तुम्हाला इंडियन हिस्ट्री, इंडियन जॉग्राफी, त्याच्यानंतर जे स्पोर्ट्स आहेत, अवॉर्ड्स आहेत, इकॉनॉमी जे आहे किंवा स्टेट कल्चर, जे आर्ट वगैरे आहे, अशा रिलेटेड प्रश्न येणार आहेत आणि करंट जे अफेअर्स आहेत, चालू घडामोडी, ह्याच्यावरचे प्रश्न येतात. त्याच्यामुळे वाचन भरपूर करा. हा पूर्ण महिना न्यूजपेपर बघा, न्यूजपेपर वाचा आणि न्यूज बघा. त्याच्यामुळे तुम्हाला चालू घडामोडींचे प्रश्न इथे वेगळी तयारी करण्याची गरज पडणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. याआधी सुद्धा आपण सामान्य ज्ञानचा व्हिडिओ केलेला आहे, ते व्हिडिओ सुद्धा बघा. मराठीत जरी असेल तरी प्रश्नांचे आन्सर तुम्हाला लक्षात येतील. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे मित्र, फॅमिली मेंबर, जे कोणी परीक्षेची तयारी करते अशा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.